नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून 12-12-12 सम अधिक गीत म्हणजे संगीत. संगीतात गीत, वाद्य आणि नृत्य या तीन कलांचा संगम असतो. आणि या समन्वयाला संगीत असं म्हणतात. आणि तसही तुमच्या पिढीने कधी कुणाशी समन्वय साधलाय? काय पण रविवार छान चाललाय. बाबा, तुमच्या त्या झोप येणाऱ्या शास्त्रीय संगीतापेक्षा आमचं रॉक म्युझिक बरं आहे. जीवलग कोण तुझ वीण होईल, जीवलग कोण तुझ वीण होईल, जो माझ जाणेल जड भारी, जो माझ जाणेल जड भारी. तो अपने भी खून में है और आंखों में है आंधी, पर जलाने को फिरंग है यहाँ और ना बुझाने को गांधी. जलजले तो अपने भी खून में है. प्रेमानाधरी लोभ मनी, खरा तो प्रेमानाधरी लोभ मनी, खरा तो प्रेमानाधरी लोभ मनी. नभी जाना हितारता भास्कर तापता, नभी जाना हितारता भास्कर तापता. आपलं नशीब खूप थोर की आपल्याला असे वडील मिळाले. खरं का स्वामीनी तुझं? पण तुला खरं सांगू का, मला नाही आवडत ग हे शास्त्रीय संगीत. आणि बाबा त्यांची आवड आमच्यावर लादतात ना, हेच नाही पटत. अरे तुला सांगू का, ते त्यांची आवड नाही लादत आपल्यावर, ह्यात यांची काळजी असते रे. तुला सांगते, मी पण अशीच होते. मला पण प्रचंड कंटाळा यायचा शास्त्रीय संगीत गाण्याचा. माझे बाबा मला नेहमी सांगायचे, अगं तुला आवाजाची दैवी देणगी आहे, त्याचा योग्य उपयोग कर. पण नाही, ग्लॅमर होतं ना डोक्यात. पण आता मला कळतंय की आपलं हे संगीत, आपलं हे अभिजात संगीत ही एक अशी कला आहे ज्यातून तुम्ही स्वतःचं आणि दुसऱ्यांचं आयुष्य सुद्धा आनंदी करू शकता. धन्य धन्य जीव झाला, धन्य धन्य सूर, धन्य धन्य जीव झाला, धन्य धन्य सूर. जीवनात आले माझ्या, जीवनात आले माझ्या, साथ हे ईश्वरा. धन्य धन्य जीव झाला, धन्य धन्य सूर. विशेष आविष्कार वनराई. लेखिका आणि दिग्दर्शिका सौ शीला सामंत. संगीत सौ बागेश्री कुलकर्णी. नेपथ्य अंजली डोमाडे. वेशभूषा साधना वाणी, प्रमिला बागुल. रंगभूषा केतकी देशपांडे, माणिक कानडे. प्रकाश योजना हेमंत देशपांडे. सहाय्य माधुरी पाटील, सुदर्शना पाटील. आणि बालकलाकार आहेत आकांक्षा खरात, निलेश बोराडे, प्रतीक्षा कडलक, किशोर विधाते, दीपक साहनी, प्रशांत आहिरे, धनंजय पवार, पंकज खैरनार, हरीश कुंभार, प्रिया परदेशी, सागर पाटील, महेश खरात. दीपक मंडळ आणि प्रबोधिनी ट्रस्ट संचालित सुनंदा केले विद्या मंदिर सहर्ष सादर करीत आहोत वनराई.
पंचाक्षरी. दिग्दर्शन अबोली पंचाक्षरी. संगीत मोहन उपासनी, जुईली सातभाई. प्रकाश योजना अमित शिंगणे. नेपथ्य शलाका पत्की. कलाकार गोपिका निहारिका देशपांडे, शर्वरी तळेकर, सायली रावस, पूजा गोरे, मृणाल गोविलकर. राधा सई पवार. कृष्ण नुपूर सावजी. संत सूरदास चिन्मय तारे. सहर्ष सादर करीत आहोत नृत्य नाटिका संत सूरदास. ऐक मंडळी आज सांगतो सुरस कथा सूरदासाची. भावभक्तीची गाण प्रीतीची हरिप्राप्तीच्या ध्यासाची. जी 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 त्याचे सूर तुलाही ऐकू नटवर सुवसन मुरलीधर मल्हार छेडतो. रविकिरणाहून झळके कुंडल इंद्रधनुहून मुकुट शोभतो. कोटी स्वर्ग समसुख हरिसंगे ज्याची तुलना नच कशाची. उडाला तरी परते खग खगुनी सागर नौके पाशी. दीपक मंडळाची दिग्गज रंगकरी वगैरे कलाकार एकमात्रीच्या रूपात किरण कुलकर्णी आणि मधुरम कल्याणी. सांगतोय तर जम बघू. साथी आहेत राजन कुलकर्णी. प्रकाश योजना आहे ईश्वर जगताप, अमित चिंगणे आणि हेमंत देशपांडे. दोन मडकी घडीतो पण पण ह्या पूर्ण देवाचं नावच निघत नाही. अरे ज्यानं घडवले हात पाय त्याचं नावच तुला ठाऊक नाही. मग जन्माला येऊन तू केलं तरी काय. बायकोला म्हटले जेवायला दे तर ती म्हणती गाडवं घेऊन या. अहो जोपर्यंत पोरं बाळा होत नव्हती तोपर्यंत ती माझ्या आज्ञेत राहत होती. आणि आता पोरं बाळा झाल्यावरती मला तिच्या आज्ञेत राहायला लागते. कोण म्हणून काय पुसता मी गॉड मध्ये नाही गोड मध्ये रजनीकांतची आई. प्रत्येक आईला वाटते आपल्या पोटी शिवाजी जन्माला यायला पाहिजे. पुढचं पाऊल मागचं पाऊल बघून शिवाजी जन्माला येत नाही. मला सांगते इतकं काय काय करायला लागतंय, इतकं काय काय करायला लागतंय. मी घोड्यावर उलटी बसून हॉर्स रायडिंग करायचं. 30 फेब्रुवारीला माझ्या पोटी पुत्ररत्न जन्मलं. त्याचं नाव ठेवलं शिवाजी. गायकवाडांचं शिवाजी. मला सांगतंय त्या दिवशी पासून कॅलेंडर मधून 30 फेब्रुवारी गायब. कारण माझं रजनीताई राजाच्या भूमिकेत यश गायधनी, राणी तिलोत्तमा अर्पिता देशपांडे, राणी सत्यवती रुचा दामले, विदूषक सोहम देशपांडे, रणजित श्रेयस कुलकर्णी, रत्ना रुचा गायधनी, नंदिनी सई मोराणकर, सुकुमार सोहम दीक्षित, वासंती वैष्णवी शिंगणे, परीक्षक प्रथमेश पाडवी. दीपक मंडळ सविनय सादर करीत आहोत बालनाट्य छुम छुम खडा. हिम्मत कशी झाली त्याची वळण्याची. ओ मित्राय
पात्र परिचय. राम विनीत पैठणे, लक्ष्मण अभिषेक वाडेकर, भरत अमित बुवा, देवकुलिक तुषार देशपांडे, सुमंत्र भूषण शुक्ल, सीता आणि कौसल्या पूजा वेदविख्यात, कैकई रूपश्री जोशी, सेविका आणि सुमित्रा दमयंती तिवारी, सेवक वेदांग जोशी. सहर्ष सादर करीत आहोत संस्कृत एकांकिका प्रतिमा भासह. हे राम आनंद अत्यानंद बनू आम्ही. किंबहुना कापी आनंद वार्ता भरत असेल. ना ना भवतः राज्याभिषेका निश्चित खलु एषा आनंद वार्ता नसते. अहम आनंद अनुभव मम अग्रज महाराज वैभव किन्तु कदापि किमपि वदामि अहं भवतः मनसि तु निरन्तरमर्मस्य चिन्तनं प्रचलति. पक्षपातः किल किन्तु बाल्यतः तव मातुलगृहे एव निवासः. चतुर्दश वर्षाणि किमर्थम्? तदस्ति मम अपराधः. चतुर्दश दिवसा इति वस्तु कामः. किन्तु दुःखावेगेन अनावरणात् चतुर्दश वर्षाणि इति उक्तवती. अहो पांडित्यम वसिष्ठ वामदेव प्रभृतीनां अनुमतं विदितं च. सत्यम त्रैलोक्य साक्षिणः सर्वेते दृष्ट्यानापराधा भवति. क्षम्यता क्षम्यता बन्धुस्नेहात् शोकाकुल मनसा यत्पातकं कृतं मया. अभिवादये अम्ब लज्जितोऽस्मि. अविचारेण अवमानं कृतवानः. क्षम्यता क्षम्यता. का नाम माता पुत्रकस्य अपराधं न वर्षयति. उत्कृष्ट अक्षेत्र. तव बन्धुस्नेहेन धन्योऽहम्. अनुगृहीतोऽस्मि. पुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवति. आविष्कार नाट्य पद्धती The journey of success. मूळ संकल्पना श्रीपाद होते. लेखक गिरीश उखुंडकर. दिग्दर्शन शौनक गायकवाड. नेपथ्य शलाका पक्षी. प्रकाश योजना हेमंत देशपांडे. रंगभूषा माणिक कानडे. आविष्कार नाट्य पद्धती सक्सेस. तीच 64 गजर, तीच व्याधी आणि त्यात आक्रमणाची वेळ मात्र वेळ ही सांगली की सारा जग आणि आपण हेच शिकवलं ना. म्हणून माझा मन स्थिर आहे. तुला एक सांगू का, बुद्धिबळाच्या पटावरती एक प्यारं चालत असतं. बुद्धिबळाच्या पटावरती एक प्यारं चालत असतं. मनात खाणारी गुन्हे घेऊन लक्ष आपलं राहत असतं. प्रत्येकाला आपापली मत आहे आणि ती मांडायला देखील काही हरकत नाही. पण ते या 10 वर्षात केलं नाही. तिघांच्या विचारांनी एक जहाज 3 दिशेने कसं बरं जाईल. एक संघ राहण्यासाठी एकाच व एकाच्याच विचाराने जाणं गरजेचं आहे. म्हणजे तुझ्याच विचाराने. अर्थात
या मोहिमेसाठी माझं नेतृत्व स्वीकारलंय तुम्ही. आता ही मोहीम संपेपर्यंत त्यातून तुमची सुटका नाही. मी माझा दास शेवटपर्यंत नाही सोडणार. माझी मोहीम, माझं काम आणि माझंच सोड. प्रकाश कल्पना हेमाचा देशपांडे, रथभूषण आणि कानडे. अभिनय स्वराली, पूजा, सुमती, ऋषिकेश, तेजस, सुयोग. गायन नेहा सुरता. शास्त्रीय नृत्य अपूर्वा. पाश्चात्य नृत्य रूपश्री श्रद्धा. चित्रकला अथर्व. रांगोळी साहित्य. भरतकाम अपर्णा. हेमलता आंबेडकर, वसुधा नगर. योगासन पूर्वा पावसी. रोगमल्लका सुप्रिया. स्केटिंग अथर्व. Tejas Devilda. And a great thanks for the flying out of the masters, drum, Aniruddha, guitar, Sanket and Rohit, synthesizer, Ganesh, tabla, Aditya, and Durga, Dinesh. Deepak Mandal, Saveli Sarakari, Avishkar, the journey of success. दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग नाशिक सविनय सादर करीत आहेत श्री अभिराम भडकमकर यांच्या मूळ कथेवर आधारित आणि गिरीश जुन्नरे लिखित दीर्घांक चामखीळ. लेखक गिरीश जुन्नरे. दिग्दर्शक स्वरूप बागुल. नेपथ्य शलाका पत्की. संगीत चिन्मय वाड. रंगभूषा माणिक कानडे. वेशभूषा सई आपटे. रंगमंच व्यवस्था निखिल पारखी, अनिरुद्ध साठे. पात्र परिचय शिखा नुपूर सावजी. बामा पूजा वेदविख्यात. रक्षंदा पूजा गोरे. कुहू केतकी कुलकर्णी. परिमल निखिल भोर. अक्षय स्वरूप बागुल. दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग नाशिक सविनय सादर करीत आहे श्री अभिराम भडकमकर यांच्या मूळ कथेवर आधारित आणि गिरीश जुन्नरे लिखित दीर्घांक चामखीळ. म्हणजे अजून तुझ्या डोक्यात तोच आहे. कोण होता तो? नाव विचारतेस? बरीच माहिती गोळा केलेली दिसतेस माझ्याबद्दल. नाव नाही महत्वाचं, पण तोच होता. नाही म्हणजे तशी कुजबूज कानावर आली. कुजबूज का? मी तर नेहमी स्पष्टपणे स्वीकारलं. हा, तशी कुजबूज होती कॉलेजच्या त्या दिवसांनी. आवडला अजून मला तो. मदनाचा साक्षात पुतळा. आता मी जे बोलणार आहे ते तू नीट आहे. पांडवांचा प्रतिनिधी व द्वारकेचा राजा
म्हणूनही तू माझ्या डोळ्याकडे पाहू नकोस. तुझी राज्य तृष्णा तू लपवली नाहीस, क्षत्रियाने तू लपवली नाही, पण तुझा हा राजसत्तेचा हव्यास, या भूमंडळावर अधिसत्ता गाजवण्याची तुझी लालसा न्याय्य पायावर उभी नाही. वस्तुतः ज्येष्ठ म्हणून युधिष्ठिराचा या हस्तिनापुरावर अग्रहक्क आहे. पण ते जाऊ दे. तुला पांडवांना काही द्यायचं नाहीये ना? मला झालेल्या क्षणकाल मोहाची किंमत तुला मात्र आयुष्यभर मोजावी लागली. एरवी हस्तिनापूरचा चक्रवर्ती सम्राट होण्याचा कौटिल्याने केलेल्या राज्यकारभाराचा सर्वव्यापी विचार आजही तितकाच खरा आहे. या भूमीचा तू अधिपती असलास तरी ही भूमी तुझी आई आहे. तेव्हा तिच्या संबंधीचे कायदे फार तारतम्यानं आणलं नाही. राजाने भूमीची पदवारी करावी, योग्य त्या माणसास कसावयास द्यावी आणि त्याच्याकडून शेतसारा घ्यावा. भूमीवरचा शेतसारा हा राज्याचा उत्पन्नाचा महत्वाचा मार्ग आहे. 6 दिवस मुंबईमध्ये दिग्दर्शिका सौ शुभांगी पाठक, संगीत तेजस बिल्दीकर, प्रकाश योजना अमित शिंगणे, रंगभूषा माणिक कानडे, रंगमंच व्यवस्था आविष्कार ग्रुप. यातील मुके निखिल, स्वप्नाली, श्वेता, सिद्धाली, प्रसाद, अलंकार, चिन्मय, आरती, अनिरुद्ध, धनंजय.
विभाग सविनय सादर करत आहोत एक पथनाट्य पाणी वाचवा. लेखिका गौरजा महमाने, दिग्दर्शिका नुपूर सावजी, सखू सुप्रिया गांगुर्डे, यमू गौरजा महमाने, गंगू योगिनी कुलकर्णी, जनी श्रुती टोके, विद्यार्थिनी मृणाल जोशी, गायत्री वैद्य, ऋतुजा वैशंपायन, गुरुजी केतकी कुलकर्णी. दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग सविनय सादर करीत आहोत एक पथनाट्य पाणी वाचवा. चला. जय देव जय पाणी देवा, येऊन धरतीवर उपकार कर देवा. जय देव जय देव जय पाणी देवा, येऊन धरतीवर उपकार कर देवा. जय देव जय पाणी देवा, येऊन धरतीवर उपकार कर देवा. जय देव पावसा तू आता पडत नाही, शेतकऱ्यांच्या शेती पिकत नाही. पडला तर पडतो अवकाळी पडतो, शेतीचं नुकसान करून जातो. जय देव जय पाणी देवा. काय रे पोरांनो, शाळेत जाता तुम्ही तिथे हे शिकवतं का काय? असं नाही शिकवत, पण मावशीच म्हणाली की म्हणाली काय म्हणलेच. आता शाळेचा आणि आरतीचा काय संबंध? संबंध नाही, पण सगळं बी बरोबर हाय. काय बरोबर आहे तिचं? आपलंच बरोबर आहे. अगं जने जग कुठं चाललंय आणि आपण काय करतोय जरा विचार करा. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग पंचवटी सहर्ष सादर करीत आहोत 12-12-12 या उपक्रमांतर्गत 12वी कलाकृती 2 अंकी नाटक रात्र काळी घागर काळी. मूळ ग्रीक लेखक सोफोक्लेस, मराठी स्वैर अनुवाद अभय सदावर्ती, दिग्दर्शक सुरेश गायधनी, नेपथ्य आनंद घातीफळे, प्रकाश योजना हेमंत देशपांडे, संगीत राजन कुलकर्णी, संगीत सहाय्य तेजस बिल्डीकर. रंगभूषा संपूर्ण 12 कलाकृतीची रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा प्राजक्ता रुक्मिणी, निर्मिती प्रमुख विजय शिंगणे, रंगमंच व्यवस्था अमित शिंगणे, निखिल पारखी, कलाकार वक्रपात शौनक गायधनी, राणी जलदा निशिगंधा घाणेकर, ललित वर्मा किरण कुलकर्णी, कृष्णाचार्य गिरीश जुन्नरे, विचित्रा देवी शेखर शिंपी, जेजुरेश्वर सुहास गायधनी, त्रिकालदर्शी स्वरूप बाबुल, गंगाधर कुंतक गायधनी, दवंडीवाला अरुण इंगळे, सारथी दत्तात्रय अलगड, यमाजी राजेंद्र उगले, बालयोगी प्रणव जोशी, गावकरी आशुतोष कुलकर्णी, धनंजय गोसावी, मनोज वडते, केतन पोतले, गौरी जोशी, प्रियंका दिवाकर, अबोली कुलकर्णी, संदेश पूजाधिकारी, राहुल वाघ. दीपक मंडळ सहर्ष सादर करीत आहे मूळ ग्रीक कलाकृती किंग इडिपस, लेखक सोफोक्लेस. हे महामाये विचित्र देवी, अशी कुरकुर आम्ही अनाडी माणसं, आम्हाला कुठलं आलं एवढं ज्ञान? तेव्हा को पावर देवी लेकरांच्या प्राण पोटात घाल. को पावर देवी, को पावर. मूर्ख माणसा, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, एक तर योग्य उत्तर दे, नाही तर मनाला ताण.
नाही नाही. तू ज्याच्या संबंधी प्रश्न विचारलास त्याचं नाव माणूस असेल. माणूस लहान मुली राहतो म्हणजेच तो 4 पायावर चालतो. तरुणात त्याचे दोन्ही पाय भक्कम असतात म्हणजेच तो 2 पायांवर चालतो. हाच माणूस म्हातारा झाला की त्याला काठीची आवश्यकता असते म्हणजेच तो 3 पायांवर चालतो. माणूस बोलू शकतो आणि बोलणं हाच त्याचा स्वर होय. तू माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिल्यास ती प्रसन्न झाले. जा राजराजेश्वर येशील. राज्यावरचे